रामकृष्ण हरी माऊली. कुठनं आले माऊली? जालना. जालना जिल्हा, मराठवाडा. पाऊस पडतोय का तिकडे? पडतो. आता दुष्काळ आहे. पडतो का नाही पडत? हा चालू आहे पण थोडा आहे. काय शेतात काय लावून आले? हा सोयाबीन आहे. अजून हा सोयाबीन कापूस. सोयाबीन कापूस का? तुम्ही करता शेतात जाता का तुम्ही? हो आम्ही जातो. मजुरीने जाता तुम्ही? मजुरीने जाता. मग आता पंढरपूर पर्यंत येणार का? कसं वाटलं सोपान काकाच दर्शन करून? चांगला वाटला सावळा. किती वर्षापासून करता वारी? ही 4थी वर्षी आहे. 4 वर्ष आहे तुमचं? आमचं 7-8 वर्ष झाले. 8-9 वर्ष 8-9 वर्ष झाले. जालना जिल्ह्यात कोणतं गाव? आमचं धानोरा. बरं मंडळी, तुम्ही आलेले आहेत. सोपान काकाचं दर्शन केलं का तुम्ही सगळ्यांनी? हा पालखीचं दर्शन केलं का? तुम्ही कोणत्या गावचे? मी शिंगणापूर. बर, आता मला सांगा, एवढं दर्शन वगैरे केलं, तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे? प्रश्न बघू आपल्याला कोणाला उत्तर देतात. जर बरोबर उत्तर दिलं तुम्ही तर तुम्हाला एक स्पेशल भेटवस्तू देणार आहे. काय ते नाही सांगणार आता, पण देणार. विश्वास आहे ना? आता मला सांगा, जसं संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरी लिहिली होती, तसंच संत सोपान काकांनी सुद्धा भगवद्गीतेवर एक ग्रंथ लिहिलेला. त्याचं नाव काय? बाबा नाही, ग्रंथ लिहिलाय सोपानदेव. एकनाथी भागवत. सांगा. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली, बरोबर. मग सोपानदेवनी सोपान काकांनी काय लिहिलं? त्यांच्या ग्रंथाचं नाव काय? सांगा. कोणालाच नाही येते? बरं ठीक आहे, चला मीच सांगते. सोपान देवी असा ग्रंथ लिहिलेला आहे त्यांनी. ठीक आहे, सोपान देवी. आता लक्षात ठेवा. दुसरा प्रश्न, आता ज्या नदीच्या तीरावर मंदिर आहे काकांचं, सोपान काकांचं, त्या नदीचं नाव काय? भागीरथी. नाही. करा Yes. बरोबर. नदी. टाळ्या दादांसाठी. तर कारा कारा नदी आहे, लक्षात ठेवा. जेजुरीला मिळते ना ती. हा, कारा नदी. बरं, चला आता पुढचा महत्वाचा प्रश्न मी विचारते. खूप सोपा आहे, सगळ्यांना उत्तर येईल त्याचं. एक उत्तर त्यांनी बरोबर दिलेलं आहे. आणखी एका प्रश्नाचं उत्तर कोण देते आपण बघूयात. ठीक आहे, आता मला सांगा, या सगळ्या संतांमध्ये, या भाऊबंडांमध्ये सगळ्यात मोठे भाऊ कोण होते? सोपान काका. निवृत्ती. काय यार, विसरल्या. निवृत्ती. चला, दोघांनी एक उत्तर बरोबर दिलं. ओके ना मंडळी? जरा एनर्जी दाखवा, एनर्जी. आता या दोघांपैकी आणखी तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर कोण देतं आपण बघूया. खूप सोपा प्रश्न. दोघांपैकी संत सोपान काका यांच्या बहिणीचं नाव काय? पटकन सांगा. टाळ्या काकूंसाठी. काकू नाव काय? मीरा सुरेश भवर. कुठून आल्या? पुण्यावरून आले होय. पुण्यनगरी. पुणेकर आहे का? पुणेकर. खडूस पुणेकर आहे का? चांगलं ना? एकच नंबर. खडूस नाहीये पुणेकर, बरं का? ना तर राग बी घ्यायचा पुणेकरांना. नाही, पुणेकरांना राग येत नसतो. बरं, तुम्हाला काय गिफ्ट हवंय? माऊलीचं हेच गिफ्ट आहे आमच्यासाठी. माऊलीचं दर्शन हेच गिफ्ट आहे. मग मी घेऊन जाऊ का तुमचं वाला गिफ्ट घरी? नक्कीच. नाही, मी देणार आहे तुम्हाला गिफ्ट, कारण तुम्ही 2-3 प्रश्नांची उत्तरं बरोबर दिलेली आहेत काकूंना आपण गिफ्ट देणार आहोत. किरण, तुम्ही या पुढे आणि किरण सरांकडून आपण गिफ्ट द्यायला लावू. काय गिफ्ट आहे किरण सर स्वतःच सांगतील. या समोर या, गिफ्ट घेऊन या पटकन. हा, करूया. तर ओके, माझ्याकडे गिफ्ट आहे काकूंचं, आणि सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा काकूंसाठी. तर हे गिफ्ट आहे काकूंसाठी. चंदू काका सराफ यांच्यातर्फे एक चांदीचं नाणं तुम्हाला आम्ही देतोय. विशेष करून काकू म्हणाले होते, मला माऊलींचं दर्शन भेट पाहिजे, एवढंच माझ्यासाठी मोठं गिफ्ट आहे. तरी सुद्धा आता तुम्ही मला म्हणले होते घरी घेऊन जा. नक्कीच घेऊन जा. नक्कीच. तरी सुद्धा मी दाखवते, एक चांदीचं नाणं आपण काकूला देणार आहोत किरण सरांच्या हस्ते.
तुम्ही या आणि पुढे काकूंना गिफ्ट द्या. या काकू, या काकू. सांगली जिल्हा, सांगली जिल्हा तुम्हाला बघतोय महाराष्ट्र. चला चला, काकूंसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. नाही ठीक आहे, बोला पुंडली गवर्देव वारी विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज की जय. वा 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 मंडळी, जबरदस्त जोश दिसतोय तुमच्या सगळ्यांमध्ये. काकूंना जरी गिफ्ट मिळालं असलं तरी तुमच्या सगळ्यांना माऊलींचं दर्शन मिळणार. हो, सांगली जिल्ह्याचे नागरिक इथे आपल्याला भेटलेले आहेत. घेतलं तुमचं नाव, सांगली जिल्ह्याचे आहेत काकू. काकू नाव काय? तर आपण बघतोय हे चांदीचं नाणं काकूंना भेटलेलं आहे. माऊली, आनंद होतो तुम्हाला? खूप आनंद, म्हणजे गंगनात मात नाही एवढा आनंद झाला आहे. तुम्ही विचार केला होता का तुम्हाला इथे येऊन नाही चांदी? नाही नाही नाही, स्वप्नात पण नाही. आता घरी तिकडे माऊलीला, घरच्या माऊलीला फोन करून सांगणार का? सोबतच आलेले नाही ना, नाही आले नाही आले, नाही. घरी फोन करून सांगणार. 14 वर्ष झाली येते. 14 वर्ष झाली वारी करते. मग मग तर भेटलंच पाहिजे चांदीचं नाणं. चालेल, चला. माऊली एकदम आनंदी आहेत. माऊलींना काही अपेक्षा नव्हती त्यांना भेटणारी, पण त्यांना भेटलं. असंच अपेक्षा नसल्यावरच भेटतं आयुष्यात. मला पण भेटेल का असं काही? मस्तच, छान. चला, धन्यवाद किरण सर, तुम्ही आलात. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरकासह मी प्रियंका लाठी, न्यूज 18 मराठी, सासवड. बोला रामकृष्ण हरी.